नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज बनवणार आपण मटणाचा बेत. अर्धा किलो मटण आणलं आहे मस्तपैकी. ह्याच्यामध्ये बघू शकता अद्रक लसूण पेस्ट, हळद आणि मीठ एवढं कालवून घेतलं. तर मित्रांनो, असेच तुम्हाला नवीन आपले व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ रोजच्या रोज बघायला मिळतील. तर आत्ता ह्याला आपल्याला घ्यायचं थोडंसं फ्राय करून आणि नंतर उकडायला टाकायचं, नंतर भाजी बनवायची. तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, मी कशी बनवतो भाजी आज मटणाचा बेत. तर बघू शकता इकडं आपण घेतली आपली तेलाची कॅटली, इकडं भगोणं पण मांडले आणि इकडं बघू शकता गॅस पण चालू आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिले तर टाकून घ्यायचं तेल. तर तेलाची कॅटली जवळ घेऊ पहिली तर, आणि आता एक ह्या पळीनं 2-3 पळ्या तेल टाकून घेऊ. 1-2 पळी टाकली तरी चालते. तर बघू शकता इकडं एक पळी तेल आता थोडं गरम होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला आतमध्ये मटण टाकून घ्यायचं. तर 2 पळ्या टाकल्यात, थोडंसं अजून टाकतो, खूप झालं तेल आता. तर आता आपल्याला घ्यायचं मटण टाकून. तर मटणला इकडं आपण एका परातीमध्ये ठेवून घेतलेले सगळं मिक्सिंग करून, आणि पळी पण घेतली इकडं हलवायला, पकड घेतली धरायला. तर आता तापला असेल तेल, तर आपण आता हे कॅटली थोडी बाजूला ठेवू. बघू शकता इकडं कॅटलीमध्ये फुल भरलेलं तेल आहे, लावलं म्हणजे सांडायचं नाही. तर आता हे घेऊ आपण टाकून. तर हळद घ्यायचं टाकून आणि ह्याला थोडंसं हलवायचं, म्हणजे बुडाला चिटकणार नाही आणि पाणी पण सुटेल. ह्याला व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर बघू शकता आता ह्याला उकडायला परात झाकायची आणि वरून पाणी टाकायचं परातीमध्ये, नंतर सोडण्यासाठी गरम. आणि ह्याला जोर पाणी सुटत नाही तोपर्यंत असंच ठेवायचं, जेणेकरून आपलं लवकरात लवकर मटण शिजले जातं आणि व्यवस्थित कालवून घ्यायचं. बघू शकता कसं मस्तपैकी कालवून घेतलं आणि सगळ्याला मस्त तेल पण लागलं. तर त्या पद्धतीने बघू शकता आता एकदम व्यवस्थित झालं. आता ह्याच्यावर आपली ही परात अशी ठेवून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आता पाणी वाटायचं फक्त, आणि 10 मिनटं ठेवायचं, नंतर पाणी ओतून काही ह्याच्यामध्ये आतमध्ये सोडून घ्यायचं पाणी. तर बघू शकता ह्या जगामध्ये आपण त्यातल्या गिलासानं 3 गिलास पाणी घेतलं. तर एवढं पाणी आपल्याला बास होतं भाजी पूर्ण करण्यासाठी. तर उकळण्यासाठी थोडंफार जाईल. तर 1 गिलास पाणी आता टाकून घ्यायचं परातीमध्ये, जेणेकरून आपल्याला नंतर पुन्हा आतमध्ये सोडण्यासाठी होतं आहे. तर आता 10 मिनटं ह्याला असंच ठेवायचं आणि नंतर पाणी आतमध्ये सोडून घ्यायचं, जेणेकरून खालून चिटकणार नाही. तर चला 10 मिनटाच्या नंतर आपण बघूया कसं होतं आहे ते. तर मित्रांनो बघा, पाणी सोडून घेतलं आहे आणि एकदम बेस्ट असं दिसायला लागलं आहे. आता अजून 10-1 मिनटामध्ये हे ओके होतं आहे खाण्यासारखं, आणि नंतर आपल्याला फोडणी द्यायची. तर चला थोड्या वेळ अजून ह्याला आपण ह्या प्लेटनं झाकून ठेवूया. तर मित्रांनो, कांदा आणि टोमॅटो कापून घेतले, एक अर्धा पाऊण कांदा आणि एक टोमॅटो असं कापलं. आता हे जवळजवळ शिजलं आहेच म्हणायचं. तर आता हे काढून घ्यायचं ह्या परातीमध्ये, नंतर फोडणी द्यायची. तर चला आता बघा देऊ आपण फोडणी. आता आपण घेऊया पहिले तेल टाकून. तर आपल्या भाजीच्या अंदाजावर घ्यायचं टाकून, की एक आपला जितका मसाला आहे त्या हिशोबानं आपण टाकून घ्यायचं. 2, 1, 2.5 च्या जवळजवळ टाकतोय मी चमचे. आता तेल तापू द्यायचं, नंतर बाकीचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे मसाला जे काय असेल तुमचं ते नंतर टाकायचं. तर चला आता आपण तेल तापू दे, पहिले व्यवस्थित भाजून घ्यायचा, जेणेकरून त्याचा रस आतमध्ये उतरेल. नंतर टोमॅटो टाकायचं आणि नंतर बाकीचा मसाला टाकायचा, पीठ, नंतर टेस्टिंग पावडर ही ती सगळं टाकून घ्यायचं नंतर. तर पहिले तर कांदा भाजून घेऊया आपण, व्यवस्थित चौकून असं हलवून घ्यायचं, नाहीतर साईडला तेलाच्या बाजूला गेलेलं करपत आहे मग. तर सगळं तेलामध्ये भाजायचे.
तर बघा जवळजवळ भाजला आहे व्यवस्थित. आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे पटकन. टोमॅटो पण टाकलं तर ह्याला पण भाजायचे. गॅस थोडा कमी करू. व्यवस्थित भाजते आता ही. याचा रस बरोबर उतरला पाहिजे भाजीमध्ये आपल्या, इतकं भाजायचं ह्याला. तर तोपर्यंत आपलं मसाला तयार करू. तर भाजले आता व्यवस्थित. आता आपण आपल्या घरच्या मसाला डब्यामधला उलसाक आपला घरगुती मसाला आहे, तर ते पण थोडंसं वाटण ज्याला म्हणतो ते घेऊ. तर बघू शकता थोडंफार म्हणजे आपलं घरचं पण फ्लेवर असायला पाहिजे. तर आता हे आपल्याला घ्यायचं टाकून. व्यवस्थित ह्याला घ्यायचं हलवून. भाजू द्यायचं. व्यवस्थित भाजू द्यायचं आहे. तेल जर कमी पडत असेल तर आपल्या जे फिक्या पाण्यामध्ये जे वरलं असतंय पाणी त्यात तेल असतंय, तर ते ओलीचं टाकायचं नंतर आणि थोडं शिजू द्यायचं व्यवस्थित. तर आपण पण थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया म्हणजेच शिजतंय. इतकंच टाकायचं, नंतर बाकीचं सोडायचं. आता ह्याला हलवून घ्यायचं पातळ करून. हो तर बघू शकता मस्तपैकी झालंय. थोडं शिजू द्यायचं आणि नंतर आपल्याला मटेरियल आपलं जे मटण आहे तर ते मध्ये टाकून घ्यायचं. तर 1-2 मिनटं शिजू द्यायचं. असं बघू शकता कसं एकदम भारी दिसायले. आणि नंतर आपल्याला आता मटण टाकून घ्यायचं मध्ये. तर चला मटण पण टाकू. तर हे घ्यायचं टाकून असं आतमध्ये. आणि आतमध्ये टाकल्याच्या नंतर ह्याला थोडं मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करायचं आणि आपली भाजी रेडी झाली. तर आपल्यापाशी आता सध्या कोथिंबीर नाही, तर कोथिंबीर नंतर वरून टाकायची. आणि आपल्यापाशी आता ही पण नाही कस्तुरी मेथी, ती पण नाही आता, तर ती पण वरून टाकली तरी चालते. तर सध्या गडबडीमध्ये आपण एवढीच रेसिपी तुम्हाला दाखवावी म्हणलं. तर बघू शकता कशी भाजी एकदम बेस्ट झाली. आता ह्याला उकळी फुटली, थोडीशी फुगलं की उतरायचं नंतर. तर बघू शकता फुगली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला अजून पाणी एवढं राहिलेलं एवढं टाकून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला भाजी पुरल्या जाईल. ओके. तर बघा 1-2 मिनटामध्ये आपली भाजी फुगते. आता नंतर उतरायची. जास्त वेळ आपण फोडणी दिल्यानंतर ठेवायची ना भाजी, नाहीतर तळल्या जाते म्हणजेच पुन्हा खराब लागते. तर 2 मिनटात भाजी उतरून घ्यायची आता आपली. तर बघू शकता आपली भाजी झाली रेडी. आता हिला इकडे बाजूला ठेवलो. तर बघू शकता आपली भाजी झाली रेडी, एकदम बेस्ट क्वालिटी. बघा तरी मस्तपैकी. आता ह्याला देव ठेवून आणि मस्तपैकी आता जेवण करायचं. तुम्ही पण या जेवायला. तर मित्रांनो तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.